तुझं सगुण म्हणून की निर्गुण रे. शिव परमात्म्याच्या स्वरूपाचा जर विचार केला, केवळ निर्गुणश्च निर्गुण असणारा तो भगवान शिव परमात्मा आहे. म्हणून दृष्टीला अगोचर आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन आश्चर्यवत वदते तथैव चान्यः आश्चर्यवच्चैन मन्ये शृणोति श्रुत्वा पेनं वेद न चैव कश्चित्. ज्याच्याबद्दल कोणी जाणू शकत नाही हे निर्गम तत्व, हे भगवान शिव परमात्म्याचं तत्व आहे, निर्गुण तत्व आहे. ज्याला काही ना काहीतरी रंग आहे ते दृष्टीला दिसू शकतं महाराज. ज्याला काही ना काहीतरी आकार आहे ते दृष्टीला डोळ्यांना दिसू शकतं. जिथं आकारच नाही, जिथं रंगच नाही, जिथं रूपच नाही, त्या ठिकाणी ते तत्व हे डोळ्यांनी दिसणं हे अशक्य गोष्ट आहे. शिवतत्व हे अशा प्रकारचं निर्गुण तत्व आहे, म्हणून दृष्टीगोचर नाही, डोळ्यांनी ते दिसत नाही. पण एक प्रसंग असा झाला की त्या वेळेला भगवान शिव परमात्म्याला सगुण विग्रह धारण करावा लागला. प्रसंग फार गोड आहे. सृष्टीचा उपक्रम, सृष्टीचा प्रारंभ झालेला आहे आणि प्रारंभ झाल्याच्या बरोबर पहिलं काहीच नव्हतं महाराज. एकटं निर्गुण तत्व असणारं शिवतत्व, परब्रह्म तत्व हे एकटं होतं. पहिले कोठेची नव्हते काही, सूर्य चंद्र तारा नाही, एकलेची होते पाही कानवा तेरे तेरे ते निर्गुण सच्चिदानंद घन परमात्मा परब्रह्म हे एकटं होतं. आणि एकटं असणाऱ्या परमात्म्याला कर्मेना संत महात्मे वेद वर्णन करतात. एकोहम बहुश्याम प्रजायेहम. त्या भगवंताने भगवान इच्छत त्या भगवान परमात्म्याने इच्छा निर्माण केली. एकोहम बहुश्याम प्रजायेहम. मी एकटा आहे ना, एकट्याला काय करमणार आहे, कोणीतरी पाहिजे, सोबतीला कोणीतरी असलं पाहिजे. द्वैतामध्ये जो आनंद आहे तो अद्वैतामध्ये आनंद नाही. एकट्या परब्रह्म परमात्म्याला कर्मेना संत वर्णन करतात. एकलेन कंठवेची म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवने, गगन सूर्य चंद्र मेघ तारांगणे, 5ही महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो. पंचमहाभूतांचा विस्तार केला. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांना भगवंताने निर्माण केलं आणि एकमेकांमध्ये ही भूत मिसळली. पंचमहाभूत एकमेकांमध्ये मिसळली आणि वेगवेगळ्या प्रकारची प्रजा निर्माण करायला भगवान परमात्म्याने प्रारंभ केला. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देह बनवलेले आहेत. वर्णन करतात संत महात्मे. सृष्ट्वा पुराणी विविधान्य जयात्म शक्त्या वृक्षां सरिसृप पशुं खगदांश मत्स्यां तैस्तै रतिष्ठ हृदय हा पुरुषं विधाय ब्रह्मावलोकन जन्मोदमापदेवाः. काय काय निर्माण केलं महाराज वर्णन करतात. वृक्षां झाडासारखी काही सजीव निर्माण केली. सरीसृप
सर्पासारखे काही सरपटणारे जीव निर्माण केले, खग आकाशामध्ये उडणारे पक्ष्यांसारखे काही जीव निर्माण केले, दंश करणारे काही मच्छरांसारखे कीटक भगवान परमात्म्याने निर्माण केले, मत्स्यान पाण्यामध्ये राहणारे माशांसारखे काही जीव निर्माण केले. आणि सगळं निर्माण करणाऱ्या भगवान परमात्म्याने ज्यावेळेला अवलोकन केलं, पाठीमागं पाहिलं परमात्म्याने, अरे मी हे काय निर्माण केलेलं आहे, म्हणून भगवंताने ज्यावेळेला पाहिलं ना, तैस तै रतिष्ठ हृदय, हा असंतुष्टी निर्माण झाली भगवान परमात्म्याला. आणि ब्रह्मावलोकन पुरुष विधाय, त्याने पुरुष म्हणजे नर शरीराची निर्मिती केली आणि नर शरीराकडे पाहिल्याच्या नंतर मुदमाप देवा, हा आनंद झाला भगवान परमात्म्याला. अशा प्रकारे भगवान परमात्म्याने सगळ्या प्रकारची सृष्टी निर्माण केलेली आहे. सृष्टी निर्माण करून झाल्यानंतर भगवान श्री विष्णू परमात्म्याच्या नाभीमधून, लक्षात घेऊन ऐका, हा सृष्टीचा उपक्रम आहे. विज्ञान वेगळं सांगतं आणि शिवपुराणकार वेगळं सांगतायत. विज्ञान काहीतरी वेगळीच कल्पना मांडतं. विज्ञानाच्या कल्पना कदाचित कपोलकल्पित असू शकतात, पण भागवत किंवा शिवपुराण हे कधी खोटं नाही बोलणार. मानवाची उत्पत्ती सांगत असताना विज्ञानाने आम्हाला शाळेमध्ये शिकवलं की माकडापासून माणसाची काय झाली, निर्मिती झाली, असं विज्ञान शिकवतं. पण भागवत असेल, शिवपुराण असेल, रामकथा असेल, या गोष्टीला कधीच अनुमोदन देत नाही. माकडापासून माणसाची उत्पत्ती कधीच होणं शक्य नाही, अशक्य गोष्ट ही. मानवाची निर्मिती झाली तर ती मानवापासूनच झालेली आहे, माकडापासून नाही. कारण सृष्टीचा सिद्धांत असा आहे, लक्ष देऊन ऐका, तुम्ही तर शेतकरी आहे. शेतामध्ये जर गहू पेरला, लक्ष देऊन ऐका, शेतामध्ये जर गव्हाची पेरणी केली तर त्याच्यापासून ऊस नाही निर्माण होणार, होईल का? त्या गव्हापासून ऊस होईल का? ऊस होणार नाही. तसं मानव निर्माण व्हायचा असेल तर त्याला बीजही मानवच असणं आवश्यक आहे. माकडापासून मानव नाही ना होऊ शकत. शिवपुराणकार सांगतात सृष्टीचा प्रारंभ आहे हा, आणि या प्रारंभाच्या वेळेला भगवंताने संकल्प केला आणि तो संकल्पच त्या भगवान परमात्म्याला प्रसूत झाला. त्या संकल्पाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची प्रजा ब्रह्मदेवाच्या शरीरातून निर्माण झाली. त्याला मानस प्रजा म्हणतात. त्याच्यामध्ये सप्तर्षी आहेत, नारद आहेत, मरीची कश्यपादी ऋषी आहेत. ते ब्रह्मदेवाच्या शरीरापासून त्याची निर्मिती झाली. महाराज ब्रह्मदेवाची ज्या वेळेला मुळात निर्मिती झाली ना, विष्णूच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव निर्माण झालेले आहेत, प्रकट झालेले आहेत. आकाशामध्ये किती उंचावर त्यांची त्यांना कल्पना नाही. आकाशामध्ये एकटे ब्रह्मदेव आहेत. ते विचार करतायत, कोहम, मी कोण आहे, कोहम कथमिदं जातं को वै कर्तस्य विद्यते, मी कोण आहे म्हणून पाहतायत तर अंत लागेना. खाली पाहिलं मी कुठून निर्माण झालो तर खालचाही अंत लागेना. मग चारही दिशेला त्यांनी ज्या वेळेला पाहिलं ना, कोणी, ब्रह्मदेवाने, ज्या वेळेला चार दिशांना ब्रह्मदेवाने पाहिलं त्यावेळेला अतिरिक्त 4 मुख ब्रह्मदेवाला निर्माण झाली. एकंदर 5 मुखांचा ब्रह्मदेव झाला. किती मुखांचा? 5 मुखांचा ब्रह्मदेव निर्माण झाला. ब्रह्मदेवाला 5 मस्तक होती. महाराज विचार केला आणि त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी एक असा ग्रह त्यांचा झाला की या जगतामध्ये अजूनपर्यंत तर कोणीच उपलब्ध झालेलं नाही, अजूनपर्यंत कोणाची उपस्थिती झालेली नाही. याचा अर्थ मीच सगळ्यात मोठा आहे, मीच पहिला जीव आहे, मी सगळ्यात मोठा म्हणून अहंकार निर्माण झाला अंतःकरणामध्ये. आणि त्या नलिकेच्या माध्यमातून जी कमल नलिका आहे, कमळाचा जो देठ आहे, त्या कमळाच्या देठाचा आश्रय घेत घेत ज्या वेळेला मुळापर्यंत आलेले आहेत, पाहताय तर भगवान विष्णू त्या ठिकाणी क्षीरसागरामध्ये पोहोचलेले आहेत. आणि भगवान विष्णूच्या नाभीतून ते कमळ निर्माण झालेले आहे. खाली आले आणि खाली आल्याच्या नंतर भगवान विष्णूकडे त्यांनी पाहिलं तर भगवान विष्णू हे योग निद्रेमध्ये निद्रिस्त आहेत. ब्रह्मदेवाने पाहिलं. महाराज पाहिल्याबरोबर ब्रह्मदेव विचार करतात, अरे हा कोण आहे, हा कुठून आला असेल. पण ते काही असो, मीच पहिली देवता आहे, मीच मोठा आहे असा भाव अंतःकरणामध्ये आहे. विष्णूच्या जवळ घेऊन जाऊन त्यांनी योग निद्रेमधून त्यांना जागृत केलेलं आहे. आणि विष्णू भगवंताला म्हणतात की तुम्ही कोण आहेत मला माहिती नाही, पण उठा आणि आत्ताच्या आत्ता उठून मला नमस्कार करा म्हणतात. कोण? ब्रह्मदेव.
भगवान विष्णूला बोलायला लागले, मला नमस्कार करा, कारण मी या सृष्टीमध्ये सगळ्यात मोठी देवता आहे. भगवान विष्णू हसले. विष्णू भगवंताने सांगितलं, अरे ब्रह्मदेवा, मी तुम्हाला नमस्कार का करू, कारण माझ्या नाभीतून तुमचा जन्म झालेला आहे, तर उलट तुम्हीच मला नमस्कार केला पाहिजे. तुम्ही माझे पुत्र आहात, तुम्ही मला नमस्कार केला पाहिजे. ब्रह्मदेवाला अहंकार निर्माण झाला. ब्रह्मदेवाने सांगितलं, अरे या सृष्टीमध्ये ज्या वेळेला कोणीच नव्हतं त्यावेळेला माझी निर्मिती झालेली आहे, म्हणून मी मोठा आहे. दोघांच्या मध्ये वादच निर्माण झाला महाराज. भगवान विष्णू म्हणायला लागले, मी मोठा आहे, मला नमस्कार कर, आणि ब्रह्मदेव म्हणायला लागले, मी मोठा आहे, मला नमस्कार कर. दोघांच्या मध्ये एवढा वाद निर्माण झाला, एकमेकाला बोलता 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 दोघांनी एकमेकाची बोलणं धरली महाराज, आणि युद्ध चालू झालं दोघांच्या मध्ये. तुंबळ अशा प्रकारचं युद्ध चालू झालेलं आहे. एकमेकावर शस्त्रास्त्रांचा मारा करतात. 33 कोटी देवता त्या ठिकाणी आलेले आहेत. तर देवता विचार करतात, हे दोन देव मुख्य आहेत म्हणे, ब्रह्मा आणि विष्णू, आणि यांनी जर आपासामध्ये भांडण करायला सुरुवात केली तर या सृष्टीची व्यवस्था लागणार कशी. यातला एक जण प्रजेची निर्मिती करणार आहे आणि दुसरा प्रजेचा सांभाळ करणार आहे. निर्मिती करणारा आणि सांभाळणारा या दोघांनी तर युद्ध तो दोघांमध्ये चालू झालं, त्या सृष्टीची व्यवस्था लागणार कशी. सगळे देव चिंतित आहेत. युद्ध काही केलं थांबायचं नाव घेत नाही. त्यावेळेला 33 कोटी देवता कैलासावर आलेले आहेत आणि भगवान शिव परमात्म्याला त्या शरण आले आहेत. भगवान शंकरला त्या विनंती करतायत, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. भगवान शिव परमात्म्याची स्तुती केली. भगवान शिव प्रसन्न झालेले आहेत. वरपुरी म्हणतायत, 33 कोटी देवतांनी सांगितलं, म्हणजे देवा, ब्रह्मदेव आणि महाविष्णू यांच्यामध्ये वाद निर्माण झालेला आहे, यांच्यामध्ये युद्ध निर्माण झालेलं आहे. तुम्हीच काहीतरी करा आणि ते युद्ध संपेल, युद्ध संपुष्टात येईल आणि सृष्टीची व्यवस्था पुन्हा चालू होईल, असा प्रयत्न तुम्ही करा. भगवान शिव परमात्मा त्या ठिकाणी आलेले आहेत. भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यामध्ये निर्माण झालेला वाद, यांच्यामध्ये निर्माण झालेले युद्ध, दोघही एकमेकाच्या ज्या वेळेला समोर आहेत, त्यावेळेला भगवान श्री शिव परमात्मा एका अग्निस्तंभाच्या रूपाने या दोघांच्या मध्यभागी निर्माण झालेले आहेत. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. आज पहिल्यांदा भगवान शिव परमात्मा या मृत्यूलोकामध्ये अग्निस्तंभ रूपाने प्रकट झालेले आहेत. स्वर्गामधून देवतांनी पुष्पवृष्टी केलेली आहे. अग्निरूपी तो स्तंभ पाहिला आणि पाहिल्याबरोबर दोन्ही देवता ब्रह्मा आणि विष्णू विचार करतात, हे अचानकच काय प्रकट झालं म्हणे. आजपर्यंत अशा प्रकारची वस्तू, अशा प्रकारचा पदार्थ कधी डोळ्यांनी पाहण्यात नाही आला. काय असेल हे. अग्निस्तंभाकडे पाहतायत. खालच्या बाजूला पाहिला अंत लागत नाही, वरच्या बाजूला पाहिला अंत लागत नाही. आणि मग ब्रह्मा आणि विष्णू यांनी युद्ध सोडून दिलं आणि शोध घेण्याचा प्रयत्न करू लागले. लक्ष नाही का, भगवान ब्रह्मदेव हंसाचं रूप ब्रह्मदेवाने धारण केलं आणि त्या अग्निस्तंभाच्या वरच्या बाजूला ते ऊर्ध्व गतीने निघालेले आहेत. भगवान विष्णूने वराह रूप धारण केलं आणि खालच्या बाजूला अग्निस्तंभाचा शोध घेण्याकरता, त्याचं मूळ पाहण्याच्या करता भगवान विष्णू खालच्या बाजूला गेलेले आहेत. ब्रह्मदेव वरच्या दिशेने गेलेले आहेत. बरेच वर्ष झाली, वर्षा पाठीमागून वर्ष चाललेली आहेत, युगा पाठीमागून युग नष्ट व्हायला लागलेले आहेत, परंतु अजूनपर्यंत त्या अग्निस्तंभाचा अंत लागत नाही महाराज. भगवान विष्णू थकले आणि पुन्हा वरती आलेले आहेत. त्यांनी प्रयत्न सोडून दिला, अंत लागत नाही. त्यांनी आपले हार मांडलेले आणि वरती आले. ब्रह्मदेव वरच्या दिशेने गेले, वरती 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 जातच राहिले. किती युग गेली माहिती नाही, मात्र अंत लागत नाही. वरती जात असताना एक चमत्कार घडला. ब्रह्मदेव वरती ऊर्ध्वगतीने चाललेले आहेत. तेवढ्यामध्ये बऱ्याच युगांच्या नंतर एक केवड्याचं पुष्प, केवड्याचं फूल अचानक वरच्या दिशेने खाली पडत होतं. ब्रह्मदेव वरती चाललेले कारण पुष्प ते फूल वरून खाली पडत आहे.
ब्रह्मदेवाचं लक्ष केलं आणि हाताची ओंजळ करून त्या केवड्याच्या फुलाला ब्रह्मदेवाने आपल्या हातामध्ये प्रकट केलं. केवड्याच्या फुलाला ब्रह्मदेवाने विचारले, काय रे, कुठून आलास म्हणे तू? केवड्याच्या फुलाला विचारलं. केवड्याच्या फुलाने उत्तर दिलं, म्हणे महाराज, हा जो अग्निस्तंभ आहे ना, या अग्निस्तंभाच्या शीर्षस्थानी मी होतो, मस्तकावर मी होतो, तिथून मी पडायला लागलो म्हणे खाली. ब्रह्मदेवाने विचारलं, अजून किती लांब आहे म्हणे वरती ते मस्तक? केवड्याच्या फुलाने सांगितलं, दादा मला काहीच कल्पना नाही, किती युग झाली मी खाली पडतोय याची मला कल्पना नाही. ब्रह्मदेव सुद्धा निष्प्रभ झालेले, थकलेले आहेत. त्या केवड्याच्या फुलाला ब्रह्मदेवाने हातामध्ये घेतलं आणि केवड्याच्या फुलाला ब्रह्मदेव म्हणायला लागले, ते पहा म्हणे, बरं झालं तुझी आणि माझी भेट झाली, आता आपण खाली जाऊयात, भगवान विष्णूच्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपण जाऊ. तिथे गेल्यानंतर जर कोणी मला विचारलं की तुम्हाला अंत लागला का, तर मी हो म्हणेन आणि माझ्या बाजूने तू साक्ष दे. त्या केवड्याच्या फुलाला त्याने सांगितलं, तू माझ्या बाजूने बोल, माझ्या बाजूने साक्ष दे. केवड्याच्या फुलाने सांगितलं, ठीक आहे. ब्रह्मदेवजी खाली आलेले आहेत आणि खाली आल्यानंतर भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांचा पुन्हा वाद चालू झाला. भगवान शंकर त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत आणि वाद करू नका म्हणतायत. भगवान शिव परमात्म्याने विष्णूला विचारलं, म्हणे देवा, तुम्ही खालच्या बाजूला गेला होतात, तुम्हाला अंत लागला? विष्णुदेवाने खरं सांगितलं, म्हणे देवा, खरंच मी गेलो होतो खाली, परंतु मला तुमच्या मुळाचा अंत लागला नाही. ब्रह्मदेवाला विचारलं तर ब्रह्मदेवाने सांगितलं, हो मी मस्तकापर्यंत जाऊन आलो. भगवान विष्णूने सांगितलं, म्हणे पुरावा? हो म्हणे पुरावा आहे ना, हे केवड्याचं फुल पहा. केवड्याचं फुल समोर केलं त्यांनी. केवड्याच्या फुलाने सुद्धा ब्रह्मदेवाच्या बाजूने साक्ष दिली आणि ब्रह्मदेवाचा खोटेपणा भगवान शिव परमात्म्याने ओळखला आणि ताबडतोब महाराज ब्रह्मदेवाला शाप दिला. वीरभद्राची निर्मिती केली आणि ब्रह्मदेवाचं एक मस्तक कापलं गेलं. ब्रह्मदेव 5 मुख होती, परंतु एक मस्तक कापल्याबरोबर चतुर्मुखी ब्रह्मा झालेले आहेत. 4 मुख ब्रह्मदेवाला झाली आणि भगवान शिव परमात्म्याने शाप दिला ब्रह्मदेवाला की ब्रह्मदेवा, आजपासून लक्षात ठेवा, या मृत्यू लोकांमध्ये कोणीच तुमची पूजा करणार नाही. आपल्या प्रत्येकाच्या घरी पहा, शंकराचा फोटो असेल, विष्णूचा फोटो असेल, गणेशजीचा फोटो असेल, अन्य देवतांचे फोटो असतील, पण ब्रह्मदेवाचा फोटो मात्र कोणाच्या घरी नाही महाराज. एखाद्याच्या घरी असला तर तो अपवाद असेल, पण आहे अशी परिस्थिती आहे. ब्रह्मदेवाची कोणी पूजा करत नाही महाराज. ब्रह्मदेवाच्या नावावर कोणताही सणही नाही. आहे का सण? तुमच्याकडे कसं काय? ब्रह्मदेवाच्या नावावर प्रभू रामचंद्रजीच्या नावावर आहे रामनवमी, कृष्ण परमात्म्याच्या नावावर गोकुळ अष्टमी आहे, वामन भगवंताच्या नावावर वामन जयंती आहे, वेगवेगळ्या देवतांच्या नावावर त्यांच्या विश्वकर्मा जयंती आहे, वेगवेगळ्या देवतांच्या नावावर त्यांच्या जयंती आहेत. परंतु ब्रह्मदेवाच्या नावावर कोणत्याही प्रकारची तिथी साजरी केली जात नाही. ब्रह्मदेवाच्या नावावर कोणताही उत्सव साजरा केला जात नाही. पूर्ण भारतभर जर फिरलात ना तर जगामध्ये फक्त एकच ठिकाण आहे, एकच क्षेत्र आहे, त्याला पुष्कर म्हणतात. त्या पुष्कर क्षेत्र जर सोडलं ना तर भारतामध्येच काय, जगामध्ये कुठंच ब्रह्मदेवाचं मंदिर नाही महाराज. फक्त ते एकट्या पुष्कर क्षेत्रावर ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. कुठेही आपल्याला ब्रह्मदेवाचं मंदिर पाहायला सापडत नाही. कोणी ब्रह्मदेवाची पूजा करत नाही. हे असं का? याचं कारण आहे भगवान शंकराचा त्यांना मिळालेला शाप. भगवान शिव परमात्म्याने शाप दिला, तुमची कोणी पूजा करणार नाही, अशा प्रकारचा शाप मिळालेला आहे. आता भगवंताने आपला मोर्चा वळवला आणि केवड्याच्या फुलाकडे परमात्मा पाहायला लागले. केवड्याचं फुल थरथर थरथर कापायला लागले. त्याने सांगितलं, म्हणजे देवा क्षमा करा, मी यांच्यामुळे मला खोटं बोलावं लागलं. भगवान शिवाने सांगितलं, म्हणजे पहा, यांच्यामुळे बोललास किंवा कोणाच्याही मुळे बोललास ना तर तुला आता भोगावं तर लागणार, शाप तर भोगावं लागणार आहे. शंकराच्या पूजेमध्ये जर कोणी केवड्याच्या फुलाचा वापर करेल तर त्याची पूजा ही निष्फळ होऊन जाईल, उलट त्याला पाप लागेल महाराज. केवड्याच्या फुलाने कधी भगवान शंकराची पूजा करू नये.